नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत चटणी पोळी। तर आता आपण परवाच्या दिवशीच एक डोशाची रेसिपी पाहिली होती आणि त्यामध्ये मी ह्या चटणीचा वापर केला होता। तर ही चटणी कशी बनवायची आणि ही चटणी तुम्ही अगदी डोशासोबत इडलीसोबत तर खाऊच शकता, पण अगदी वरण भातासोबत आपल्याला चवीला किंवा खिचडीसोबतसुद्धा चवीला आपण ही चटणी पोळी वापरू शकतो। तर ह्यासाठी साहित्यामध्ये मी एक छोटी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ही चण्याची डाळ चांगली खमंग अशी भाजून घ्यायची आहे। अगदी मीडियम गॅसवर आपल्याला ह्याचा रंग बदलेपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची आहे। छान सुगंध यायला पाहिजे इतकी आपल्याला ही भाजायची आणि रंगसुद्धा बदलला पाहिजे, कारण त्याचा जर ती डाळ कच्ची राहिली तर पूर्ण आपली जी पोळी आहे ती खमंग अशी लागणार नाही, तर कच्ची अशी लागेल। त्यामुळे आपल्याला डाळ भाजताना चांगली खमंग भाजून घ्यायची आहे। हे बघा, तुम्हाला दिसतच असेल की आपली डाळ किती खमंग भाजली आहे, छान त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे। तर मीडियम गॅसवर आपल्याला ही डाळ चांगली खमंग भाजून घ्यायची आहे। तर आता जेवढी आपण चण्याची डाळ घेतली त्याच्यापेक्षा अगदी थोडी कमी एवढी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची। तर उडदाची डाळसुद्धा आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे। जशी आपण चण्याची डाळ खमंग भाजून घेतली त्याच पद्धतीने आपल्याला ही उडदाची डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे। तर ही जी पोळी आहे ह्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम करून टाकलं का आपण अगदी तुम्हाला सांगते मी, वरण भाताबरोबर अगदी चपातीसोबतसुद्धा ही पोळी आहे ना, ही खूप छान लागते। तर आता आपण ही डाळसुद्धा थंड करून घेऊया। एका प्लेटमध्ये दोन्ही डाळी मी काढून घेतल्यात। आपल्या या डाळी थंड होत आहेत तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊया। तर आता आपण त्याच वाटीने सेम तेवढंच आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर आता इथे आपल्याला तेल वगैरे न वापरता फक्त सुक्कंच कोरडंच आपल्याला या गोष्टी सगळ्या भाजून घ्यायच्या आहे। तर आता खोबरंसुद्धा मी छान भाजून घेतलं आहे। आता त्याच वाटीने मी तेवढेच तीळ घेतलेले आहेत। तर आता आपण तीळसुद्धा छान भाजून घेऊया। तीळसुद्धा चांगला म्हणजे तीळ उडायला पाहिजे इतके छान खमंग असे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर आता आपण तीळसुद्धा काढून घेऊया। आता आपण इथे 7 ते 8 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। तर ह्या बेडगी मिरच्या आहेत। तर ह्या 7-8 बेडगी मिरच्यासुद्धा आपण चांगल्या खमंग भाजून घ्यायच्या, जेणेकरून त्या मिक्सरमध्ये घातल्यानंतर चांगली त्याची पूड झाली पाहिजे। कारण ह्या ज्या मिरच्या असतात ह्या थोड्याशा अशा सॉफ्ट असतात ना, आणि मग त्या भाजल्या का चांगल्या क्रिस्पी होतात। तर मिरच्या चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत त्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। तर आता मिरच्यासुद्धा मस्त अशा भाजलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपण मसाल्यांमध्ये वेगळ्या अशा काढून घ्यायच्या। जिथे आपण तीळ खोबरं काढलेलं आहे तिथे आपल्याला ह्या मिरच्या काढून घ्यायच्या आहे, कारण आपल्याला वाटताना ह्या डाळी वेगळ्या वाटून घ्यायच्या आहेत आणि जे मसाल्याचं साहित्य आहे ते वेगळं वाटून घ्यायचं आहे। कारण कसं, डाळ ही कोरडी असेल तरच ती चांगली बारीक वाटल्या जाईल, म्हणून डाळी वेगळ्या वाटायच्या आहेत आणि मसाल्याचं साहित्य वेगळं वाटायचं आहे। तर आता आपले ज्या मिरच्या आहेत त्यासुद्धा खमंग आणि कुरकुरीत झालेल्या आहेत, त्यासुद्धा आपण थंड करून घेऊया। तर एका प्लेटमध्ये ह्यासुद्धा मी काढून घेते। हे बघा, आता हे सगळं थंड होतंय तोपर्यंत आपण भाजूया आपले दुसरे मसाले। त्यामध्ये एक छोटी वाटी म्हणजे अगदी 2 चमचे आपण इथे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, अर्धा चमचा आपण इथे मेथ्या घेतलेल्या आहेत आणि हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे। सोबत एक 20 आपण इथे मिरे घेतलेले आहेत। तर हे जे मसाले आहे ह्याने आपल्या पोळीला मस्त अशी चव येणार आहे आणि खूप खमंग आणि मस्त अशी आपली ही चटणी पोळी तयार होणार आहे।
तर मस्त खमंग हे सुद्धा आपल्याला मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. अगदी मिनटभर आपण जरी भाजले ना तरी पण हे मसाले चांगले भाजले जातात, कारण आता आपला तवा अगदीच गरम झालेला आहे. आता हे मसाले भाजून झाल्यानंतर त्यातच आपण कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. तर इथे मी 15 ते 20 कढीपत्त्याची पानंसुद्धा घेतलेली आहेत. तर कढीपत्त्याच्या पानांची टेस्ट या पोळीमध्ये अतिशय भारी लागते. तर आता चांगले आपले जे कढीपत्त्याची पानं आहेत ती चांगली कोरडी होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे. आता आपली डाळ चांगली जी आपण डाळ आधी भाजली होती त्या डाळी मस्त अशा थंड झालेल्या आहेत. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्या आधी चांगल्या बारीक करून घेऊया. त्याचं अगदी पीठ झालं पाहिजे इतकं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण जी डाळी वाटून घेतल्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मसाले घेतले आहेत ते मसाले घालून घ्यायचे आहेत. तर आता आपण खोबरं, नंतर तीळ, ही लाल मिरच्या, कढीपत्ता, नंतर धणे, जिरं, मिरे हे सगळं एकत्र असं वाटून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये ओलं खोबरं असल्यामुळे ह्याला थोडंसं म्हणजे मॉइश्चर असणार आहे. तर आता आपण थोडंसं इथे पाव चमचा हळद घातली आहे आणि रंगासाठी आपण इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे 2 चमचे. आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. बघा किती भारी असा रंग आलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये 1 चमचाभर गूळ घालायचा आहे आणि सोबतच आपण 1 चमचाभर इथे चिंच घालणार आहोत. यामुळे आपल्या या पोळीला छान आंबट, गोड, तिखट अशी चव येणार आहे. त्यामुळे ही कशीही जरी खाल्ली नाही पोळी तरी खूप भारी लागते. आता आपण जे चिंच वगैरे घालून एकदा फिरवून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यातनं. आता आपण सगळं एकत्रित व्हायला पाहिजे म्हणून जी डाळ वाटून ठेवलेली ती डाळसुद्धा याच्यामध्ये घालायची. सोबतच आपण मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. अगदी कमी मीठ घालायचं आहे, खूप जास्त घालायचं नाही. आणि आता आपण हे सगळं साहित्य छान मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे. तर हे बघा, तर आपली इडली पोळी किंवा चटणी पोळी तयार झालेली आहे. तर आता एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ही स्टोर करून ठेवू शकता. अगदी 2 महिने या चटणी पोळीला काहीच होत नाही. बाहेर आपण ही महिनाभर आणि जर फ्रीजमध्ये ठेवलीत तर अगदी 2 महिनेसुद्धा ह्या चटणीला काहीच होत नाही. तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही चटणी बनवून ठेवा आणि तुमच्या मुलांना इडलीसोबत किंवा डोशासोबत अगदीच भाजीला काही नसेल तेव्हा थोडंसं गरम तेल घालायचं आणि मस्त ही चटणी त्यामध्ये टाकायची आणि मुलांना द्यायची. अगदी आवडीने ही चटणी आणि चपाती खातात आणि कशासोबतसुद्धा तुम्ही ही चटणी पोळी खाऊ शकता. तर आता मी ही चटणी जी आहे ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देते आणि आता आपण ही आरामशीर 1-2 महिने कशीही वापरू शकतो. आता एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे या पोळीचा वापर करून. तर आपण परवाच्या दिवशीच असाच एक डोसा बनवला होता, त्याच पद्धतीने आपण हा डोसा बनवून घेतोय. तर 2 पळी पीठ मी इथे तव्यावर घातलेलं आहे आणि मस्त हलक्या हाताने गोल गोल फिरवत डोसा बनवून घेतलेला आहे. डोसा थोडा सेटल झाला तव्यावर का त्यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण जी पोळी बनवलेली आहे ती पोळी सगळीकडे पसरवून घ्यायची आहे. तुम्हाला हवी तेवढी पोळी इथे वापरू शकता, कारण ही पोळी अजिबात तिखट नसते, कमी तिखट असते. त्यामुळे ही अजिबात पोटाला बाधत नाही आणि मस्त अशी चवदार आपला हा डोसा तयार होतो. तर आता ह्यावर मी जी चटणी पोळी बनवलेली आहे ती सगळीकडे पसरवून घेते आणि आपला डोसा बनवून घेते. एकदम भन्नाट टेस्ट लागते हा. आणि ह्या डोशाला ना तेलाऐवजी तूप लावायचं किंवा बटर लावायचं तर त्याची चव अगदी दुपटीने वाढते आणि डोसा आहे तो अगदी भारी लागतो. तर आता आपण ह्या डोशाला सगळीकडनं ही पोळी लावून घेतली आहे आणि आता आपण फोल्ड करून घ्यायचा आहे. आता आपण हा डोसा फोल्ड करून घेतला आहे आणि एका प्लेटमध्ये मस्त सर्व केलेला आहे.
जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की लाईक करा.